नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरातील झगडे वस्तीजवळ भारत लॉजच्या समोरील भागात गुरुवारी 16 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10च्या दरम्यान एक भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे भरधाव वेगात निघालेली प्रवासी वाहतुकीची कृष्णा ट्रॅव्हल्सची खासगी बस रस्ता दुभाजक ओलांडून दुसऱ्या दिशेला गेली आहे. त्यामुळे दुसऱ्या लेनवरून प्रवास करणाऱ्या 3 दुचाक्या आणि एका मोटारीला या बसनं जोरदार धडक दिली. या अपघातात वेगवेगळ्या दुचाकीवरील 5 ते 6 जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मोटार कार मधील तिघे बसची जोरदार धडक बसूनही नशीब बलवत्तर म्हणून कारचा संपूर्ण चुराडा होऊनही बचावले. आणि याची माहिती प्रत्यक्षदर्शी आणि अपघातातील किरकोळ जखमींनी सांगितली आहे. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे, तर गंभीर जखमींना चाकणमधील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये तात्काळ हलवण्यात आलं. अपघात करणाऱ्या ट्रॅव्हल बसमध्ये कुणीही प्रवासी नव्हतं. घटनेच्या अर्धा तासानंतर देखील पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं. आलेलो आहे. हा कुठला चाकण एरिया कुठला मलाही माहित नाही, पण इथून बस ट्रॅव्हल्सवाल्यांनी मागून जोरदार धडक दिली आणि गाडी पूर्ण रस्त्यावरनं पूर्ण साईडला येऊन पूर्ण डॅमेज झालं गाडीचं. फक्त देवाच्या कृपेने आतमधील माझ्या सगळ्या परिवाराला कोणाला काही लागलं नाही जास्ती. फक्त किती जण होते गाडीत? आम्ही 3 जण होतो गाडीमध्ये. त्या फक्त झटका एवढ्या जोरात बसल्यामुळे फक्त थोडंसं जरा लचक वगैरे सगळ्यांना झालेलं आहे. बाकी असं सिव्हिअर काही जास्ती लागलं नाही आहे. जो बसलो होतो तिकडं तो ट्रॅव्हल्सवाला आला. बरं. तो ठोकर सगळ्या गाड्या आल्या. ही गाडी इथं जी पडली, ही गाडी उडून गेली हवेत. बापरे. दगडावरून जम खाऊन गेली हवेत. पिक्चर सारखं आम्ही बघितलं. इथे एक डॉक्टर होता, त्याला उडवलं होतं, त्याला बी आम्ही सगळं सॉल्व केलं. साधारणतः किती जखमी आहेत? काय? 3 जखमी. 3 जण जखमी आणि या गाडीतले 5 जण आहे, 4 जण आहे. ओके. बसवाला पळून गेला. पलीकडे लावली गाडी, रोडच्या पलीकडे तो गेला. एकही पोलीस आलेले नाही. त्या 2 पोरं आमच्या सोसायटीतले जे 2 पोरं, त्यांना एवढं लागलेलं आहे की ते आता त्यांना एकाचा तर पूर्ण हे झालेलं आहे. ही पण एक गाडी उडवली आणि तिकडनं जाऊन एक 2 व्हीलरवाला उडवला. ओके. कोणत्या सोसायटीत राहता तुम्ही? स्वप्ननगरी. केविंग. पलीकडली पण येते. राजगुरुनगर येथे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आलेल्या महिलेजवळील पैसे आणि मोबाईल असलेली पर्स हिसकावून दुचाकीवरून पळून जात असलेल्या चोरट्याला नागरिकांनी पकडले आहे. पर्स चोरणाऱ्या चोरट्याला नागरिकांकडून बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. ही घटना गुरुवारी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावर घडली. दिवाळीच्या खरेदीसाठी राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्याने जात असलेल्या महिलेची पैसे आणि मोबाईल असलेली पर्स मागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी रस्त्यात वाहनांची गर्दी होती. पर्स चोरून नेत असताना महिलेने आरडाओरडा केला. त्यावेळी गर्दीने भरलेल्या रस्त्यावरील नागरिकांनी चोरट्याला अडवले. वाहतूक कोंडी झाल्याने चोरट्याला दुचाकीवरून पलायन करता आले नाही. यानंतर काही युवकांनी त्याला खेड पंचायत समितीच्या कोपऱ्यात नेऊन चोप दिला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या सराईत चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल अशोक दाते, वय वर्ष 24, राहणार मंचर, तालुका आंबेगाव असे या चोरट्याचे नाव असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी चाकण एमआयडीसी मध्ये चक्क ईव्ही ट्रक अर्थात इलेक्ट्रिक ट्रक चालवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रक चालवल्यानंतरची दृश्ये समाज माध्यमांत व्हायरल झाली आहेत. चाकणमध्ये ईव्ही ट्रकचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ट्रक चालवून पाहिला. चाकण या ठिकाणी असलेल्या ब्लू एनर्जी मोटर्स या कंपनीने ईव्ही ट्रकची निर्मिती केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या ईव्ही ट्रकचं उद्घाटन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं की दावोसमध्ये आम्ही ब्ल्यू एनर्जी या कंपनीसोबत MOU केला होता। तो MOU प्रत्यक्षात उतरवण्याचं काम या ठिकाणी झालं आहे। ब्ल्यू एनर्जी या कंपनीने या ईव्ही ट्रकची निर्मिती केली असून अशा 10,000 ट्रकची निर्मिती करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणमध्ये सांगितले। यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदूषण पूर्णपणे संपुष्टात येईल। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून चाकण महाळुंगे MIDC भागात नव्याने 2 पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता। त्याला शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली असल्याची माहिती समोर येत आहे। चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून चाकण दक्षिण आणि महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे विभाजन करून उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाणे तयार केले जाणार आहे। त्यामुळे पोलीस ठाण्यांची संख्या आता 24 होणार आहे। तसेच 3 उपायुक्त, 6 सहाय्यक आयुक्त या पदांना देखील मंजुरी देण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 3 परिमंडळ आहेत, त्यामध्ये 22 पोलीस ठाणे आहेत। चाकण दक्षिण आणि उत्तर महाळुंगे MIDC या 2 पोलीस ठाण्यांच्या निर्मितीनंतर पोलीस ठाण्यांची संख्या आता 24 होणार आहे। 3 परिमंडळांमध्ये प्रशासकीय ताण वाढणार असल्याने परिमंडळांची संख्या देखील वाढवली जाणार आहे। चाकण दक्षिण, उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यांना उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे। 3 उपायुक्त आणि 6 सहाय्यक आयुक्त पदांना देखील मंजुरी मिळाली असल्याचं पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर चाकण परिसरात स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती कशासाठी होत आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या समोर उभा राहिलाय। चाकण पोलीस ठाणे ग्रामीणमध्ये असताना एकच पोलीस ठाणे अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज चालवत होते। शिवाय गुन्हेगारी एवढ्या टोकाला पोहोचली नव्हती। पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक होता, अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत। चाकण शहरात मोठ्या प्रमाणावर समविषम पार्किंगबाबत टोईंग कारवाई होत आहे। या टोईंग वाहनावर काम करणारे अनेक जण चक्क धावत्या वाहनातून लोकांना शिव्या घालत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। असे काम करणारे काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे। गुरुवारी चाकणमधील आंबेठाण चौकात एका टोईंग वाहनावरील कर्मचाऱ्याने चक्क रस्त्यावरील नागरिकांना अर्वाच्य शिव्या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। दरम्यान संबंधित कर्मचाऱ्याला वाहतूक विभागातून काढून टाकल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं। गुन्हेगारीचे पोरं ठेवलीत काय भानगडे? गुन्हेगारीचे पोरं तुझं नाव काय? तुझं नाव काय सांग, नाव सांग ना तुझं काय? नाही सांगायचं नाव? हा, नाव काय तुझं? नाव सांग ना। शिव्या देतोय तू इथं लोकांना, तुझं नाव काय? अरे मी ऐकलं तिथं चौकात यांना शिव्या देतोय, मी ऐकलंय, मी पत्रकार आहे, तुला माहितीये का? तू यांना शिव्या देत होता साहेब, याला ना लगेच बाहेर काढा। मी आता राठोड साहेबांना फोन करतोय। ह्या लोकांना गाडीवर चाललेल्या लोकांना शिव्या देतो, मग ही कारवाई तुम्ही करताय, मग तुम्ही काय गावाचे बाप आहेत काय भानगडे? तुला सुट्टी नाही बाळा, चाकणमध्ये कुठं भीती? आवडत्या शिक्षिकेची बदली, विद्यार्थी झाले भावनिक। आपल्या लाडक्या शिक्षिकेची बदली झाली, त्या आता पुन्हा शिकवण्यास येणार नाहीत या भावनेपोटी विद्यार्थी भावुक झाले होते। प्रशासकीय बदलीमुळे करवाडी तालुका खेडेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका अनिता पांडुरंग डावरे यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते। त्यांना विद्यार्थ्यांनी ओल्या डोळ्याने निरोप दिला। पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यातील बिबट्यांची नसबंदी करण्यात येणार असून तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे। त्याशिवाय बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून साहित्य खरेदीसाठी 40 कोटींचा निधी देण्याबरोबरच या भागातील शेतकरी सोलर कुंपण, सायरन, पोल, बिबट रेस्क्यू सेंटर तातडीने उभारण्याचा निर्णय उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक विधान भवनात झाली। खासदार अमोल कोल्हे, खेडचे आमदार बाबाजी काळे, आमदार दिलीप वळसे पाटील, बापू पठारे, शरद सोनवणे, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते।
पायटामिठाण जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या पत्नी कल्पना अतुल देशमुख यांनी उमेदवारी घोषित केली आहे। या गटात माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्या पत्नी सुनीता शरद बुट्टे आणि माजी उपसभापती कैलास गाळव यांच्या पत्नी माजी उपसभापती रत्नमाला कैलास गाळव असा तिरंगी सामना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। तूर्त कोणत्या पक्षाचे उमेदवार होतील याबाबत उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। कल्पना अतुल देशमुख यांच्या उमेदवारीने मात्र या मतदारसंघात मोठी चुरस पाहण्यास मिळू शकते। एकाच एक लढत होणार की तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार हे मात्र दिवाळीनंतर समजणार आहे। नाणेकरवाडी म्हाळुंगे जिल्हा परिषद गटातून माजी उपसभापती अमोल पवार यांनी उमेदवारी जाहीर केली असून त्यांना याच गटातून टक्कर देण्यासाठी जीवन खराबी, गणेश बोत्रे, गणेश नाणेकर व नितेश घोलप हे देखील मैदानात येण्याची शक्यता आहे। तसेच या गटात म्हाळुंगे गाव मोठे असून देखील या गावातून अद्याप कोणी उमेदवार पुढे आला नाही। या जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण चाकण औद्योगिक पट्टा असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय व राज्यातील अन्य जिल्ह्यातील कामगार कुटुंब मोठ्या प्रमाणावर रहिवास करत असल्याने या मतावर निवडणूक चुरशीची होणार आहे। राजगुरुनगर नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी पंचायत समिती सदस्य किरण आहेर यांच्या उमेदवारीने मोठी चुरस निर्माण झाली असून माजी नगराध्यक्ष बापू थिगळे, शिवाजी मादळे, बाळासाहेब सांडभोर, मंगेश गुंडाळ यांच्यासह कर वाढीसाठी उपोषण करणारे अॅडव्होकेट दीपक थिगळे यांच्या नावाची चर्चा होत आहे। कोण माघार घेणार, कोणात थेट लढाई होणार हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। सद्यस्थितीत कोण निवडून येईल हे सांगणे कठीण असल्याचे मतदार सांगत आहेत। मेदनकरवाडी काळू जिल्हा परिषद गट इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या जिल्हा परिषद गटात माजी सभापती विनायक घुमटकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। त्यांना कडवे आवाहन कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र असणारे गणेश आरगडे, बाजार समिती संचालक विनोद टोपे, अॅडव्होकेट अनुराग जैन यांच्याकडून उभे केले जाण्याची शक्यता आहे। टोपे अजित पवार पक्षातून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे, तर आमदार बाबाजी काळे यांचे भाचे अनुराग जैन यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे मोठी चुरस पाहण्यास मिळणार आहे। दरम्यान गणेश आरगडे यांचा असणारा दांडगा जनसंपर्क पाहता व आमदार बाबाजी काळे यांचा थेट पाठिंबा यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे। खेड तालुक्यातील वाडा वाशिरी जिल्हा परिषद गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे। या ठिकाणी देखील काटेकी टक्कर होणार आहे। ज्येष्ठ आदिवासी नेते काळूराम सुपे यांचे चिरंजीव पुणे जिल्हा सहकारी बँक विकास अधिकारी असलेले समीर सुपे हे देखील तीव्र इच्छुक आहेत। त्यांच्यासह बाजार समिती संचालक विठ्ठल वणघरे, सुधीर भोमळे, डॉक्टर संतोष सुपे हे देखील सक्षम उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या जिल्हा परिषद गटात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। मात्र यापैकी नेमका कोणता उमेदवार मतदारांच्या पसंतीस पडेल हे मात्र आता सांगता येणार नाही। दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाशकंदील खरेदी करायची लगबग सुरू होते। घरोघरी फराळ बनवायला सुरुवात होते आणि मुलांची किल्ला बनवायची तयारी सुरू होते। दिवाळी सण अगदी उंबरठ्यावर आला असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे। खेड तालुक्यात ठिकठिकाणी लहान मुलांची किल्ला बनवण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। घरे, इमारती, दुकाने आदींवर चढलेला विद्युत रोषणाईचा साज, रांगोळीने सजलेल्या अंगणात एका कोपऱ्यात मातीच्या किल्ल्याच्या बांधणीची सुरू असलेली तयारी आणि खरेदीसाठी ग्राहकांनी गजबजलेल्या बाजारपेठांमुळे चैतन्यमय वातावरण निर्मितीमुळे पुढील आठवडाभर खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी शहरासह ग्रामीण भागातील घरोघरी दिवाळीचा आनंद फुलणार आहे। दिवाळी 3-4 दिवसांवर येऊन पोहोचल्याने कपड्यांची दुकाने, मिठाई, भांडार, विद्युत रोषणाईची दुकाने जगमगून निघालेली दिसत आहेत। विविध रंग रचनांचे आकर्षक आकाशकंदील, पडत्या कृत्रिम फुलांच्या माळा, तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत। किराणा माल आणि सुकामेव्याचे भाव यंदा काहीसे स्थिर असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी तेजी जाणवते आहे। खरेदीसाठी ग्राहकांचा महिलांची गर्दी होऊ लागली आहे। राजगुरुनगरमध्ये फटाका स्टॉल मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहेत। कुरुळी परिसरात चोरटे गोडाऊन समोर उभ्या असलेल्या मोठ्या मालवाहतूक वाहनातील डिझेल चोरतायत। या प्रकाराच्या घटना वारंवार घडत असल्याचं स्थानिकांनी कळवलंय। चाकण शिक्रापूर रस्त्यावर गुरुवारी मोठी वाहतूक कोंडी झाली होती। या भागात तब्बल 5 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्यानं स्थानिकांनी पुणे लाईव्हला कळवलंय। कडाचीवाडी येथे घरपट्टी जमा करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता। यामध्ये अनेक बक्षिसं ठेवण्यात आली होती। लकी ड्रॉ ठेवल्यानं ग्रामस्थांनी 32 लाख रुपये घरपट्टी जमा केली आहे।
विजेत्या नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये बक्षीस वितरणही करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि पुणे जिल्हा सहकारी बोर्ड यांच्या वतीनं हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यात प्रथम क्रमांक साक्षी शिवेकर हिनं पटकावलाय. मराठवाडा आणि विदर्भात आलेल्या महापुरानं नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना राजगुरुनगर येथील जाणीव जागृती मंचातर्फे 25,000 रुपये सकाळ रिलीफ फंडाला अध्यक्ष विठ्ठलराव भोर यांच्या हस्ते पत्रकार राजेंद्र सांडभोर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेत. यावेळी मंचाचे पदाधिकारीही उपस्थित होते. चाकण एमआयडीसी मधील माहुंगे येथील लॉरियल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी सकाळ रिलीफ फंडाला 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केलाय. यावेळी सकाळचे पत्रकार गणेश फलके उपस्थित होते. चाकण वन विभाग आणि चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीम यांच्या वतीनं गुरुवारी 16 ऑक्टोबर 2025 रोजी चाकण आळंदी रस्त्यावरील पौराणिक रोटाई तळे परिसर स्वच्छ करण्यात आला. चाकण एमआयडीसी क्षेत्रातील ग्रामपंचायत हद्दीत देखील वाहतूक कोंडी आणि सांडपाण्याची समस्या, घनकचरा समस्या सुद्धा जटिल झाली आहे. वासुली ग्रामपंचायत हद्दीत एमआयडीसी क्षेत्रातील रहिवासी आणि औद्योगिक सांडपाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत असल्याच्या तक्रारी विकास जांभळे यांच्यासह स्थानिकांनी केल्या. याबाबत वासुलीच्या सरपंच कोमल पाचपुते यांनी एमआयडीसी आणि पीएमआरडीए यांना सांगून देखील कार्यवाही करत नसल्याचं सांगत त्यांच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करणार असल्याचं पुणे लाईव्ह सोबत बोलताना त्यांनी सांगितलं. सरपंच कोमल साईनाथ पाचपुते, गाव वासुली. आज खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर एमआयडीसी करते काय. आज एमआयडीसीचे प्लॉट असून सुद्धा आज पूर्ण सांडपाणी व गटारीचे पाणी पूर्ण आमच्या गावामध्ये रस्त्यावरती सोडण्यात येणार आहे. एमआयडीसीवरती आम्ही 2023 पासून ते 24पर्यंत तर 25पर्यंत आजपर्यंत आम्ही पाठपुरावा करत आलेलो आहोत. तरी पण आजपर्यंत एमआयडीसीने आमचा पाठपुरावा हा हाती घेतलेला नाहीये. एमआयडीसी करते काय. आज पीएमआरडी सुद्धा त्याच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले. आज त्यांच्या प्लॉटिंग धारकांचे सर्व घाणेरडे पाणी, त्यांचे ड्रेनेज लाईनचे पाणी सर्व आमच्या ग्रामस्थांना त्याचा एवढा त्रास होत आहे की ते पूर्ण पाणी हे रस्त्यावरती सोडण्यात आलेलं आहे. कोणत्याही प्रकारची दखलंदाजी घेतली नाही तर आम्ही एमआयडीसीवरती पूर्णपणे आंदोलन. आज खऱ्या अर्थाने बघितलं म्हटलं तर रस्त्याच्या दुतर्फाला एवढा कचरा साचलेला आहे. एमआयडीसी आम्हाला कोणत्याही प्रकारची जागाही देत नाहीये. हा रस्त्यावरतीचा कचरा आम्ही टाकायचा कुठे. आज 2-3 गावांचा मिळून हा घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा एवढा मोठा विषय आहे की त्यासाठी आम्ही काय करणार. आज जर आम्हाला तुम्ही जर कोणत्याही प्रकारचं जर गांभीर्यपणाने जर तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर आम्ही सरपंच परिषद पूर्णपणे आंदोलनासाठी तुम्हाला पूर्णपणे इशारा देऊ. चाकण नगर परिषद मतदार यादीतील घोळ सुटत नसल्याचं दिसून येत आहे. चाकणमध्ये चक्क 3000 पेक्षा जास्त हरकत अर्ज दाखल झालेत. गाव कामगार तलाठी आणि चाकण नगर परिषद अधिकारी हे बीएलओ यांच्या चुकीच्या कामामुळे त्रस्त झालेत. ही परिस्थिती सर्व नगर परिषद आणि जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती मतदार याद्यांमध्ये आहे. त्यामुळे हा घोळ निवडणूक आयोग कसा सोडवणार आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आमच्या ऑर्डर नाही, तहसीलदारांच्या ऑर्डर असतात. त्यांचं हित त्यांना मॉनिटरिंग तुम्ही करत होते ना. चाकणचे जे बीएलओ होते नगर परिषद त्यांच्या सूचनेप्रमाणे जे काम सांगेल ते आम्ही करतोय. बरोबर. आता मग त्याच्यामध्ये आपल्या चाकणमध्ये प्रभाग किती आहेत आणि किती प्रभाग नाही. प्रभाग 12 असतील नगर परिषदेचे. असतील. तुम्हाला माहिती नाही. नगर परिषदेचे प्रभाग माहिती नाही आपल्याला. यादी भाग 26 आहेत फक्त, एवढं माहिती आहे. किशोर प्रकाश, तुम्ही उपमुख्यमंत्री होते. तर आता आपल्याकडे किती मतदार आहेत सगळे नगर परिषदेला मतदार ना. मी परफेक्ट आकडा सांगतो तुम्हाला. नाही, आता तुम्हाला एक टेंटेटिव्ह तर माहिती असेल ना. नाही मी आकडा आणतो. किती आहेत तरी 10,000 50,000 सांगतो ना मी तुम्हाला. आकडाच सांगतो एकच. तुम्हाला माहितीच नाही. बीएलओ काम केले ते कोण होते बीएलओ सगळे? नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत. ते आहेत का? शिक्षक आहेत का त्या जे बीएलओ ज्यांनी काम केले? नेमणूक केलेली आहे. आता हा घोळ जो सगळा पुढे आलाय त्याच्यानंतर त्यातले काही शिक्षक आहेत का इथं? कुठल्या यादीत विषय तो महत्वाचा आहे ना. कुठल्या यादीतला मला असं कळलं की ज्या बीएलओनी हा सगळा घोळ घातला त्याच्यातले कोणीच नाही येत आता इथं असं मला. नवीन पण ऑर्डर झालेले आहेत ना. नवीन पण ऑर्डर झालेले आहेत. ओके. म्हणजे ते बीएलओ चाकण नगर परिषदेचे कर्मचारी आणि शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदचे. विधान परिषद याला विधानसभेला. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड. आज आपण चाकण नगर परिषद कार्यालयात आहोत, जिथे सूचना हरकती आणि नागरिकांना वेळ दिला होता की तुमचं मतदानाचं नाव नेमकं कोणत्या प्रभागात आहे काय. यांनी बूथ फोडले,
प्रगणक फोडले, सगळी काय प्रोसेस निवडणूक आयोगाच्या नावाखाली अधिसूचनेखाली सुरू आहे. परंतु आता आपण बघितलं की या गावचे जे काय तलाठी आहेत, गाव कामगार तलाठी आणि नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी यांना टोटल मतदान किती आहे जे काय निश्चित केलेले ते सांगता आलं नाही. परत बूथ किती आहेत आणि त्याचं कसं बायफर्गेशन केलं हेही सांगता आलं नाही. दुसरी गोष्ट, जर हे खालचे अधिकारी रिपोर्टिंग करत असतात, BLO सारखे सातत्याने बदललेत, 2-2 महिन्याला BLOच्या ऑर्डर होता ते, ज्याचा वशिला त्याचं जसं आपण म्हणतो तसं ते झालेलं आहे. त्यामुळं इतका गोंधळ निर्माण झालेला आहे. चाकणच्या काही सर्व पक्ष जे काही पक्ष आहेत त्यांनी पण या ठिकाणी येऊन सांगितलं होतं. परंतु जेव्हा आम्ही आळंदी परत राजगुरुनगर आणि चाकणमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणावर घोळे. आणि कालचे महाविकास आघाडीचे सगळे नेते आयुक्तांना भेटले, निवडणूक आयुक्तांना, आणि त्यांना सांगितलं की हे तुमचे घोळ आहेत आणि ह्या घोळामुळं देशाच्या पातळीवर आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी हे सगळे विषय मांडलेले. हा घोळ सुरू आहे मतदार याद्यांचा. नावं कुठं आहे काय आहे, जर आता मी सांगितलं परप्रांतीय काही नावं आहेत त्यांना इथं जरूर मतदानाचा अधिकार आहे, परंतु त्यांचा फॉर्म कोणता भरलाय, नवीन फॉर्म भरून घेतलाय. त्यांचं मूळ गावाकडचं नाव तसंच ठेवलंय आणि त्यांचं इथं फॉर्म काय ट्रान्सफरचं घ्यायचं, वोटिंग ट्रान्सफर ते केलेली नाही प्रोसेस. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घोळ आहे आणि किती नेमकं मतदान आहे काय आहे. आणि या रिपोर्टवर निवडणूक आयोग म्हणते की 8 दिवसाची वेळ दिली, तुम्ही तुमचं काम पूर्ण करा. परंतु मग आमची विनंती जी काय काल भूमिका मांडली त्या भूमिका योग्य आहे. ह्या मतदार याद्यांचा घोळ मिटवावा आणि घरं चाकणमध्ये 2011ला जी जनगणना झाली त्यावेळेस 10,232 घरं होती. आता मतदान किती झाले आणि आता घरांची संख्या किती आहे यावर प्रत्यक्ष मतदान किती नोंदवलंय याचा सगळा ताळमेळ माननीय निवडणूक आयोगाने घ्यावा आणि पारदर्शकपणे या निवडणूक प्रक्रिया व्हाव्या, एवढीच आमची काँग्रेस म्हणून मागणी आहे. धन्यवाद. चांडोली फाटा ते वडगाव पाटोळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. ही जीवघेणी कसरत आता कधी थांबणार आहे असा येथील जनतेचा सवाल आहे. व्यवस्थित करून द्यावा, नागरिकांचे हाल होऊ नयेत एवढीच माझी त्यांना विनंती आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.